प्रवीण दरेकर यांनी कविता करत फडणवीसांचं कौतुक केलंय. तोच पुन्हा आला असं दरेकरांनी यावेळी म्हटलंय. अभूतपूर्व यशाला साजेशा सोहळा होणार. महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत, अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील प्रवीण दरेकर यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना दिलेली आहे. तुम्ही भट म्हटले तो हटला नाही, तुम्ही टरबूज म्हटले तो फुटला नाही, तुम्ही गाजर म्हटले त्याने जागर सोडला नाही, तुम्ही बायको काढली तो खचला नाही, तुम्ही फसवणूक म्हटले त्याने कुणाला फसवले नाही, तुम्ही शिष्ट म्हटले तो भ्रष्ट झाला नाही, तुम्ही अभ्यासू म्हटले तो नापास झाला नाही, तुम्ही शिरजोर म्हटले तो लाचार झाला नाही, तुम्ही पेशवे म्हटले त्याने छत्रपतींशी इमान सोडले नाही, तुम्ही नाकाम म्हटले त्याने आपले काम सोडले नाही, तुम्ही घरात बसा म्हणाले तो घरात बसला नाही, तुम्ही कोरोनाला घाबरले तो कोरोनाला गवसणी घालून आला, तुम्ही अवगुणांची बेरीज जमवली तो गुणांत अव्वल ठरला, तुम्ही त्याला शेतीतलं काय कळतंय म्हणालात त्याने मातीशी इमान सोडलं नाही, तुम्ही त्याला सत्तेवर बसू दिले नाही, लोकांनी त्याला हृदय सिंहासनावर बसवले, तुम्ही वाघाला बकरी बनवलं तो अनभिषिक्त वनराज ठरला आणि तो पुन्हा आला. आपल्या माध्यमातूनच या ठिकाणी आमच्या सरकारचा शपथविधी होणार समजतंय. कारण एवढं जर अभूतपूर्व यश महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आहे तर त्याला साजेसा अशा प्रकारचा समारंभ होणं हे निश्चितच त्या ठिकाणी गौरवास्पद असेल. आणि त्याच्यामुळे असा जर समारंभ होत असेल तर निश्चित एक नेत्रदीपक अशा प्रकारचा तो कार्यक्रम होऊ शकतो आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद घेऊन त्यानंतर खऱ्या अर्थानं राज्य सरकार कामाला लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.